महाराष्ट्र राज्य के पूर्व कृषि मंत्री स्वर्गीय भावसाहेब फुंडकर, इनकी जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करते हैं यश उर्फ गोलू आमले, सरचिटनीस भारतीय जनता युवा मोर्चा एवं समस्त अमले परिवार खामगांव। निव्वळ या सबस्टेशनच्या या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा जीव गेला। 16 साल की लड़की की बिजली के खंभे को छूने से मौत। बिजली वितरण कंपनी के खिलाफ नागरिकों का जबरदस्त रोष। मृतक लड़की संग्रामपुर तालुका के रुदाना वकाना की रहने वाली है। बिजली कंपनी के अधिकारियों पर कार्रवाई के लिए शव को कंपनी कार्यालय लाया गया। देर रात तक नागरिकों का गुस्सा जारी रहा। माझी मुलगी शॉक लागल्यामुळे, त्याच पोलले शॉक लागल्यामुळे माझी मुलगी अकोल्यात भरती होती। आता तब्येत बरी होऊन घरी आली। यायला सांगितलेलो, यायने त्याच वेळेस जर त्या करंट जो येत होते तो जर चांगला केला असता तर आज हा मृत्यू झाला नसता। इसी खंभे से पहले भी हादसा हो चुका है। मौके पर बड़ी संख्या में पुलिस पहुंची। परिजनों का रुख है कि जब तक कार्रवाई नहीं होगी वे शव नहीं हटाएंगे। देर रात तक कार्रवाई की मांग जारी रही। जनोपचार न्यूज नेटवर्क से प्रभुदास पारसकर, संग्रामपुर। दरावर तो खंबा लोखंडी MSCBचा पोल, पोरगी त्या पोलले चिटकली। कल्ला केला कोणा शेजारच्या पूर्ण, कोणी चिटकली मी पोहे घालून बांबून पोरगी काढली। तोपर्यंत काय झालं होतं? पुरी म्हणजे जीव होता का शरीरामध्ये? आता बेसूत पडल्यावर गावातल्या डॉक्टर आणलं, त्या डॉक्टरने सांगितलं की मी काहीच करू शकत नाही, तुम्ही वरवटले घेऊन जा। वरवटले आणलं, डॉक्टरने मृत घोषित केलं। त्यामुळे आज रोजी याच्या अगोदर बी 8 दिवसा अगोदर माझ्या स्वतःच्या मुलीला त्याच पोलले शॉक लागला। मी याच्यापर्यंत आलो, सांगायला लोक सर त्या पोलमध्ये शॉक येते। मी अकोल्याला पुरीला पहिले वरवटले आणलं, वरवटून शेगाव नेलं, शेगावनं अकोला नेलं। 5 दिवस माझी मुलगी शॉक लागल्यामुळे, त्याच पोलले शॉक लागल्यामुळे माझी मुलगी अकोल्यात भरती होती। आता तब्येत बरी होऊन घरी आली। यायला सांगितलेलो, यायने त्याच वेळेस जर त्या बरं वाईट केलं असतं, तो करंट जो येत होते तो जर चांगला केला असता तर आज हा मृत्यू झाला नसता। निव्वळ या सबस्टेशनच्या या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा जीव गेला।